नीट पेपर फुटीतला आरोपी गंगाधर मुंडे एबीपी माधाशी त्यानं संवाद साधला। माधाच्या प्रतिनिधीला आरोपी गंगाधरकडून धमकावण्याचा प्रयत्न, तर आरोपी गंगाधर मुंडे सध्या गुडगावमध्ये असल्याची पोलिसांची माहिती। नीट पेपर लीक प्रकरणात मोठी अपडेट समोर। विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी आरोपींनी बनवले होते व्हॉट्सअप ग्रुप। काही विद्यार्थ्यांनी आरोपींना पैसे दिल्याचं व्हॉट्सअप चॅटमधून समोर। लातूर नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची एटीएसला शंका। गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकांकडे 12 विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड सापडल्याची माहिती। पेपर फुटी प्रकरणी सोडून देण्यात आलेल्या दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल। एक शिक्षक लातूर पोलिसांच्या ताब्यात। या घोटाळ्यातील शिक्षकांची संख्याही वाढण्याची शक्यता। दिल्लीत नीट परीक्षेविरोधात एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा। जंतर मंतरजवळ मोर्चा थांबवण्यात आल्यानंतर आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। एफसी रोडवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मोठी कारवाई। शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील निलंबित। पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरणात बार मालकांचा मॅनेजर डीजेवरील देखील गुन्हा दाखल। एकूण 4 कलम लावत गुन्हा दाखल केल्याची माहिती। पुण्यातील एफसी रोडवर असलेल्या L3 बारमध्ये पार्टी प्रकरण। 8 जणांना अटक। 8 जणांना आज कोर्टात हजर करणार। लिक्विड लाऊंजमधले आणखी 2 व्हिडिओ समोर। 40 ते 50 जणांचा या पार्टीत सहभाग असल्याची माहिती। L3 हॉटेलमध्ये पहाटे 4 पर्यंत जल्लोष सुरू होता। पब आणि बार मालकांचे पोलिसांसोबत आर्थिक हितसंबंध। त्यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे पब आणि बार उशिरापर्यंत सुरू असतात। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप। ड्रग्ज प्रकरणात 9 जणांवर गुन्हा दाखल, तर आतापर्यंत 8 जणांना अटक। पुणे पोलीस आयुक्तांची माहिती, तर सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याचीही माहिती। पुण्यात अंमली पदार्थविरोधी कॉलेज, पब आणि हॉटेलमध्ये विशेष शोधमोहीम राबवणार। खासदार मुरलीधर मोहोळ यांचं ट्विट। पुण्यात वारंवार घडणाऱ्या ड्रग्ज प्रकरणाच्या घटना पाहता सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेण्याची गरज। केवळ 1-2 अधिकाऱ्यांचं निलंबन करून चालणार नाही, अनिल देशमुखांची टीका। काल समोर आलेल्या पुण्यातील ड्रग्ज प्रकरणानंतर लिक्विड लाऊंज हॉटेलविरोधात मनसे आक्रमक। हॉटेलच्या बाहेर मनसे विद्यार्थी सेनेचं आंदोलन। मुंबईतील ड्रग्ज तस्करांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची धक्का करणारी आकडेवारी। मुंबई पोलिसांनी पकडलं 5 महिन्यात 473 कोटी 7,21,890 रुपयांचं ड्रग्ज। मंत्रिमंडळ विस्ताराचा 2 दिवसात निर्णय होईल अशी चर्चा। महामंडळाचं देखील वाटप याच दरम्यान होण्याची शक्यता। मनसे सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक। वांद्रे MIG क्लबमध्ये बैठकीत राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। बैठकीचं आयोजन आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं करण्यात आलं। राज ठाकरेंकडून स्पष्ट। निवडणुकीच्या अनुषंगानं नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांना उपक्रम दिले असल्याचीही माहिती। जातीपातींचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवलं पाहिजे। जातीपातीत विष कालवलं तर उत्तर प्रदेश, बिहार सारखा हिंसाचार महाराष्ट्रात सुरू होईल, राज ठाकरेंनी व्यक्त केली भीती। आदित्य ठाकरेंच्या मनसेवरील सुपारीबाज पक्ष टीकेवर प्रतिक्रिया देण्यास राज ठाकरेंचा नकार। पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारतात राज ठाकरेंनी ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या असं म्हटलं। महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांची मल्लिकार्जुन खरगेंच्या प्रमुख उपस्थितीत उद्या दिल्लीत बैठक। बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा। पिपाणी चिन्ह यादीतून वगळण्याची शरद पवार गटाची मागणी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं निवडणूक आयोगाला पत्र। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्याचा कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा रद्द। शाश्वत विकास परिषदेला ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती दर्शवणार। सुषमा अंधारेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल। जळगावात शिंदे गटाकडून शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा आरोप। संदीपान भुमरेंनी दिला आमदारकीचा राजीनामा। उद्या सकाळी खासदारकीची शपथ घेणार। मनोज जरांगेंकडे पिस्तूलधारी असल्याचा छगन भुजबळांचा आरोप। वाळू माफिया अजून काय माफिया, जरांगेंसोबत भुजबळांचं प्रतिउत्तर। आम्ही कुठे सांगितलं तलवारी काढा, प्रश्न विचारायला शिका, जागृत व्हायला शिका असं सांगण्यासाठी उदाहरण दिली जातात। त्यांनी आता शाळेत जायला हवं, छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना प्रतिउत्तर।
जालन्यातील रायगव्हाण गावात ओबीसी नेते वगळता अन्य राजकीय नेत्यांना गावबंदी, गावात लावला फलक. मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं. भंडाऱ्यामध्ये जलपर्यटन प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी शासनाच्या वतीनं लावण्यात आलेल्या फलकावर उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीसांचंच नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त. भंडाऱ्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा सभास्थळाकडे जात असताना युवक काँग्रेसने दाखवले काळे झेंडे. भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद चौकातली घटना. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी. मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्यानं प्रकल्पग्रस्त आक्रमक. भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदीत जलपर्यटनाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या पत्रकारांच्या बोटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. लाईव्ह गार्ड आणि पोलिसांनी धाव घेऊन वाचवले प्राण. मुंबईतील काँग्रेस नेत्यांचं राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पत्र. मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड मनमानी करत असल्याची आणि विश्वासात घेत नसल्याची पत्रातून तक्रार. मुंबईत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता. आजपासून पुढील 2 दिवसांसाठी मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. तर रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर इथे घाट परिसरात मुसळधारेचा इशारा. राज्यात आता मान्सून सक्रिय होऊन दमदार पावसाची प्रतीक्षा. मान्सूननं महाराष्ट्र व्यापला, मात्र खानदेश आणि पूर्व विदर्भाकडे पाठ. माळशेज घाटात पावसाचा जोर अचानक वाढल्यानं 3 लहान मुलांसह धबधब्याच्या या पाण्यात 10 ते 15 पर्यटक अडकले. पोलिसांनी सगळ्यांना सुखरूप सोडवलं. दापोली जामगे रस्ता खचल्यानं दोन्ही बाजूनं रस्ता वाहतुकीसाठी बंद. पर्यायी मार्ग म्हणून जामगे शिवतर रोडचा वापर करण्याचं आवाहन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड, जयपूर, भांबर्डा, लाडगाव आणि कुंभेफळचा आसपासच्या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस. अनेक नदी नाले ओव्हरफ्लो. धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाड कोसळलं. अचानक झाड कोसळल्यानं काही कामगार थोडक्यात बचावले. झाडामुळे कार्यालयामध्ये प्रवेश करण्याचा रस्ता बंद. आषाढी वारी आली तरी इंद्रायणी नदी फेसाळलेलीच. सरकारकडे वारंवार मागणी करूनही मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. सरकार वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ करतंय का? वारकऱ्यांचा सवाल. आषाढी वारी आली तरी इंद्रायणी नदी फेसाळलेलीच. फेस कमी न झाल्यास एकाही सत्ताधारी नेत्याला आळंदीत फिरकू देणार नाही. इंद्रायणी नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या आंदोलकांचा इशारा. सोलापुरात अंगणवाडी सेविकांचं गाजर दाखवा आंदोलन. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात 10,000 रुपयांची वाढ करण्याची मागणी. सोलापुरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश आणि शालेय साहित्य न मिळाल्यानं ठाकरे गट आक्रमक. जळगावात आमदार मंगेश चव्हाणांचे समर्थक आक्रमक. जोडे मारत मविया नेते किसन जोर्वेकरांच्या पुतळ्याचं केलं दहन. जोर्वेकरांनी मंगेश चव्हाणांचं नाव न घेता दिली होती जीवे मारण्याची धमकी. संकेश्वर बांदा मार्गावरील टोल नाक्याला आजरा परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध. आमच्याच जमिनी घेऊन टोल आकारण्याची कुठली वृत्ती? शेतकऱ्यांचा सवाल. वसईत आरती यादवची भर रस्त्यात हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या रोहितला 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी. रोहितचं खरं आडनाव यादव नसून पाल असल्याची माहिती समोर. पुण्याच्या शिक्रापूरमध्ये 3 तरुणांसह एका महिलेला अज्ञातस्थळी नेऊन मारहाण. व्याजानं घेतलेले पैसे वेळेत न दिल्यानं मारहाण केल्याची माहिती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत जामीन देता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट. पुढची सुनावणी 26 जूनला. 6 जुलैपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी शुभमन गिल कर्णधार होण्याची शक्यता. तर विराट कोहली, रोहित, पंड्या, बुमरा आणि सूर्यकुमारला विश्रांती दिली जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.